म्हणजे आपण ज्यावेळी सुरुवात करत होतो, पण सध्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र आहे की तोच युरिया मिळावा म्हणून शेतकरी रात्रभर जागून रांगा लावतायत. प्रश्न असा आहे माझा की जर युरियाचे तोटे आहेत, युरियामुळे नुकसान होतंय, तर युरियाची एवढी मागणी का? आणि युरियाला पर्याय काय वापरता येईल की जे युरिया टाकून साध्य होतंय ते युरियाशिवाय इतर काहीतरी वापरून साध्य करता येईल? युरिया म्हणजे हा बाळ नायट्रेट असतो. तो लागतो का? तर लागतो. पण तो एक रासायनिक भाषेमध्ये NH4 शिवोचा नायट्रेट NO3 होत असतो आणि तो जैविक खतातनं होत असतो. कळलं? हे तुम्ही सरळ देतात त्याला सरळ ते NO3 पण ते मुळाला जळणारच ना. मूळ जमिनीचे मायक्रो ऑर्गॅनिझम मरणारच ना त्याचे. नैसर्गामध्ये जे जे आहे त्यात सगळा युरिया आहे, त्यात कॅल्शियम आहे, त्यात फॉस्फेट आहे. दुधाचं प्रोटीनसाठी घालतो ना आम्ही, ते सगळं आहे. तुम्ही काय करता? रेडीमेड येतात, ते इंजेक्शन देतात लगेच. दॅट इज डॅमेजिंग. आणि त्याकरता रॉ मटेरियल तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही सांगता की मिडल ईस्टकडनं घ्या, आणि ते घेतलेल्या युद्धामुळे तुम्हाला तो महाग पडलं. पूर्वी शेतकरी युरियाशिवाय जगत होता ना आपल्यात. माझ्या घरात पहिल्यापासून 70 साली, कारण युरियामुळं पानाची वाढ लवकर होते, ऊसाची वगैरे पानाची वाढ लवकर होते. म्हणजे ठरलं असतं फॉस्फेटमुळं फलधारणा होते किंवा गायी गाभ राहतात असं म्हणून. आणि पोटॅश घातला तुम्ही कारण टिकाऊपणा वाढतो. म्हणजे मी सांगतो हे सगळं माहिती आहे सगळ्या लोकांना, येतच नाही. तुम्ही झटकन करायला बघायला सगळं, आणि त्यासाठी तुम्ही फोर्स केला. शेतकऱ्यांनी कधीही सांगितलं हायब्रिड आणा म्हणून. त्याचा खपली गहू चांगला होता, तो अजूनही चांगला आहे. त्याचा घनसाळ भात चांगला होता, अजूनही चांगला आहे. आपण आमच्यासारख्या शाण्याने बिघडवलं त्यांना, आणि त्यांना नादाला लावले. जसं ट्युशन होत्या पूर्वी, नाही मी ट्युशनच तसं शिकलो ना. मग आता हे नादाला लावलं ट्युशनच्या शाळांच्या. गाईडच्या नादाला. गाईड होते का पूर्वी? नाही. मूलभूत ज्ञान गेलं ना लोकांचं. तसं माझं काय म्हणणं माहिती आहे का, ह्या मस्त नव्हत्या जमिनीतनं सगळे तुम्ही जैविक विविधता संपवून टाकली. मग आता त्याला पर्याय कुठं आहे? आता तुम्हाला स्प्रेच केला पाहिजे ना. आता केला नसलं तुम्हाला उत्पन्न कमी येईल. मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही त्याच्यात जी न्यूट्रिएंट आहेत ते बेस त्यांच्या किमती धरा ना परत. तुम्ही आता शेवटी लोक तुम्ही किती व्हायटॅमिनचा बाजार वापरता तुम्ही? नॉर्मल जे बघतो आपण ते बरं का, किती वापरतात तुम्ही? तर कधी तुम्हाला उलटे यावंच लागेल ना. माझं शेत 6 वर्षात आलो ना मी, नुकसानीत गेलो. मी लिहिलंही पुस्तकात माझ्या 3,20,000 नुकसान झालं माझं. आता पैसा माझा फारचा प्रश्न होतो बरं का, कारण इतकी वर्षे नोकरी की आपलं काय कन्सल्टन्सी केलं तर 30-40 लाख असणं काही विशेष नाही ना माझ्याकडं. त्यामुळे मुलाची काळजी नाही, मुलीची काळजी नाही, नातवाची काळजी नाही, कोणाची काळजी नाही मला. सर म्हणता त्याप्रमाणे सध्या ऑर्गॅनिकचं फॅड आलेलं आहे. फॅड नाही, ती फॅड